नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय तर ज्या कुणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही अशांनी कोणता असा ग्रंथ आहे की त्याचं पारायण केल्याने आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची पुण्यप्राप्ती मिळत असते किंवा तेवढंच पुण्य आपल्याला पदरी पडत असतं. आता बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो की आपले वेळेअभावी, आपला जॉब अभावी, आपले लहान मुलं आहेत, आपला संसार आहे आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं आपल्याला या गोष्टी नाही जमत. नियम अटी सगळ्या गोष्टी ज्या असतात गुरुचरित्राला ते पालन करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण असं वाटतं की आपण काय करावं की आपल्याला गुरुचरित्र केल्याचं पुण्यप्राप्ती मिळेल. असं असेल तर यासाठी आपल्याला एक असा ग्रंथ आहे, तो ग्रंथ वाचन केल्याने नियमसुद्धा कमी असतात आणि तो ग्रंथ आपण कमी वेळामध्ये वाचन करू शकतो. तर हा ग्रंथ आहे की संक्षिप्त श्री गुरुचरित्र. या ग्रंथाचं आपण वाचन केल्याने, मनन केल्याने, उपासना केल्याने आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पुण्यप्राप्ती मिळत असते. तर या ग्रंथामध्ये त्याची एका ओळीचं सगळं काही विस्तारपूर्वक दिलेलं आहे, म्हणून या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे किती अध्यायाचं आहे? तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे कोणत्या प्रकाशनाचं घ्यावं, हे वाचन करत असताना कोणते नियम पाळायचे, गुरुचरित्रासारखेच याला पण नियम आहेत का, पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा जो ग्रंथ आहे त्रिवेणी प्रकाशनाचा आहे, तर तोच तुमच्याकडे असेल असं नाही, तुमच्याकडे वेगळा पण असू शकतो. प्रत्येकाकडे वेगळा असतो. 52 अध्याय आहेत. यामध्ये 52 अध्याय एकूण येत असतात. तुमच्याकडे जो ग्रंथ असेल त्यामध्ये बघा, त्यामध्ये बघू शकता तुम्ही 52 अध्याय आहेत. जो तुमच्याकडे आहे ग्रंथ त्यामध्ये 7 अध्यायसुद्धा असू शकतात. हे अध्याय जे आहेत अगदी एका पानाचा एक अध्याय अशा पद्धतीने आहेत. 7 अध्यायाचा जो ग्रंथ असतो त्यामध्ये पहिला अध्याय खूप मोठा येत असतो. या पद्धतीने असतो, म्हणजेच वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने असतं, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र ही जी प्रत आहे तर ही सगळ्यांजवळ सारखीच असते. कुठल्याही प्रकाशनाचा असू द्या, तुम्ही करू शकतात. आता या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी कशा पद्धतीने आपण करायचं, आता 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सप्ताह कालावधीमध्ये चालणार आहेत. पण मात्र तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर या ग्रंथाचं त्या पद्धतीने पण करू शकतात. तुम्हाला जर दररोज एक पारायण करायचं म्हणजेच 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 7 पारायणं तुमचे होत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. हे पारायण करत असताना एका बैठकीत तुम्ही जर पारायण करायला गेले तर किती वेळ लागेल, तर बघा प्रत्येकाचं वाचन करण्याचा स्पीड कसं त्याच्यावरती असतं. 1 तास लागतो. नवीन असेल वाचण्यासाठी तर 1 तास किंवा सव्वा तास लागेल. त्यांना स्वामीचरित्र सारामृत जो नित्याचं पठण आहे, नित्यसेवेमध्ये आपण पठण करतो अध्यायाप्रमाणेच, म्हणजेच तेवढाच ग्रंथ हा येत असतो 21 अध्यायासारखंच. त्यामुळे घाबरू नका. आणि सप्ताह जर वाचन करायचं असेल 52 अध्यायाचा तुमच्याकडे असेल ग्रंथ तर सप्ताह कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात. रोजचे अध्याय हे वेगवेगळे असतात आणि जर तुम्हाला एक ग्रंथ म्हणजे एक पाठ एक पारायण जर एका दिवसाला करायचं तर असे 7 पारायण तुम्ही 7 दिवसांमध्ये करू शकतात. पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि नंतर स्वामी महाराजांना, गुरु महाराजांना साकडं घालावं, अभिषेक वगैरे सगळं पंचोपचार पूजा करा, पाठ मांडणी करा, महाराजांची पूजा करा, पाठ मांडणी करावी. ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला पाठ मांडणी शक्य झाली तर तुम्ही पाठ मांडू शकता. नाही तुम्हाला शक्य होत तर देवघराच्या समोर बसून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतात. त्यात काही म्हणजे असं काही पुण्यप्राप्ती मिळणार नाही असं काही नाही. शेवटी तुमची इच्छा, तुमची श्रद्धा. पाठ मांडावा नसेल तर नाही मांडला तरी चालेल. या ग्रंथाचं पारायण करत असताना दररोज एक पाठ करायचा. तर बघा सप्ताह पद्धती कशी असते तर यामध्ये दिलेली आहे. सप्ताह पद्धतीसुद्धा या ग्रंथात दिलेली आहे. पारायणाची 52 अध्याय आहेत. तर पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय, तिसऱ्या दिवशी 18 ते 27, चौथ्या दिवशी 28 ते 34, 5वा दिवस जो असेल त्या दिवशी 35 ते 37, 6व्या दिवशी 38 ते 43, 7व्या दिवशी 44 ते 52. या पद्धतीने आपण पाठ करायचं आहे. ज्यांचे खूप लहान मुलं आहे त्यांना काहीच करणं शक्य नाही, त्यांनी या पद्धतीने करा, म्हणजे 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल. तर या ग्रंथाचं ज्यांना कोणाला 7 पारायण करायचे आहेत 7 दिवसांमध्ये, त्यांनी काय करायचं, एक पारायण करणार आहे त्यांनी पण काय करायचं, हे सगळ्यांना नियम सारखेच असतील. आपण जेव्हा पारायण करणार आहोत पहिल्या दिवशी तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प करत असताना तुम्ही 7 दिवसात 7 पारायण करणार आहोत
तसं संकल्पामध्ये सांगायचं. तुमचं नाव, गोत्र सगळं काही घेतल्यानंतर तुम्ही पारायण किती करणार आहात हे तिथे तुम्हाला सांगायचं आहे. 7 पारायण करायचे असतील तर 7 तुम्ही. त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की जर 1 पारायण करायचं असेल तर 1 सांगा, व 2 करायचे असतील तर 2 सांगा, 3 करायचे असेल 3 सांगा. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आपल्याला नियम अटीत संकल्प झाला, महाराजांची पंचोपचाराची पूजा झाली. हा ग्रंथ जो असतो आपण वरती ठेवावा. काढल्यानंतर या ग्रंथाची आपण पूजा करायची. ग्रंथाची पूजा करायची, नमस्कार करावा, धूपदीप ओवाळावा. ज्या पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथाची आपण पूजा करतो, मान सन्मान देतो, आपल्या मनात भाव असतो, त्या पद्धतीने या ग्रंथाला नमस्कार करावा. पिवळं फूल व्हायचं आणि आपण महाराजांना सांगायचं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि त्यानंतर आपली पूजेला सुरुवात करायची. तर सर्वप्रथम स्वामीस्तवन पहिल्या दिवशी 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर तुम्हाला स्वामीस्तवन हे पहिल्या दिवशीच म्हटलं तरी चालेल, दररोज म्हटलं तरी चालेल, पण पहिल्या दिवशी म्हणायचंच आहे, नंतर नाही म्हटलं तरी चालेल. त्यानंतर ग्रंथ वाचन करायचं. तेव्हा या ग्रंथामध्ये घोर कष्टदान स्तोत्र दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या ग्रंथामध्ये आहे का नाही हे ते बघा. यामध्ये आहे म्हणून सांगत आहे. तर हे घोरष्टोद्धारण स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर 1 माळ गायत्री मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे, किंवा 11 वेळा म्हटला तरी पण चालेल. गायत्री मंत्र का म्हणायचा की आपल्याकडून जर बघा गायत्री मंत्र म्हटल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती लवकर मिळत असते. जे वाचन करत असतात त्यामध्ये क्षमाप्राप्ती मिळत असते. म्हणून 11 वेळा गायत्री मंत्र म्हणा. कारण मोठं गुरुचरित्र पठण करत तेव्हा आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र दररोज आपण जप करत असतो, पण याला तरी आपण 11 वेळा गायत्री मंत्र करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप घ्यायची आणि आपण वाचनाला सुरुवात करायची. वाचन पूर्ण करून घ्यायचं. वाचन केल्यानंतर आपण आरती महाराजांची करायची, किंवा 1 वेळा केली तरी सुद्धा चालेल. जेवणामध्ये जे पदार्थ असतात, जेवणाचे नियम काय असतात तर बघा, जेवणाचे असे नियम, तुम्ही जे जेवण करणार आहेत तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता बरेच लोक बोलतील की याला सुद्धा कांदा लसूण वगैरे याचे नियम लागू पडतात का, तर या ग्रंथाला कांदा लसूण वगैरे नियम लागू पडत नाही. त्यामुळे तुम्ही जे तुमचा रोजचा आहार आहे तो तुम्ही जेवण करू शकतात. सगळे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये घेणार आहेत ते व्हेज असायला पाहिजेत. सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. फक्त तुम्हाला सांगेन, आपण जेवण करायच्या आधी नैवेद्य आपल्या महाराजांना दाखवायचं आहे. आरती आपल्याला घ्यायची आहे. 2 वेळा झाली तर 2 वेळा घ्या, सकाळी संध्याकाळी. वाचण्याचा जो वेळ असतो तो एकच ठेवायचा प्रयत्न करा, सकाळी किंवा संध्याकाळी. केव्हाही वाचा, दुपारी फक्त 12 ते 12:30 वाचू नका. जर तुम्हाला 4च्या आधी शक्य झालं तर 4 वाजेच्या आधी प्रयत्न करायचा पठण करण्याचा. शक्य नाही झालं, ड्युटी आहे, बऱ्याच अडचणी आहेत, तर संध्याकाळी करा तरी पण चालेल. प्रयत्न करायचा 4च्या आधी वाचन करायचा. 12 ते 12:30 दुपारच्या कालावधीमध्ये वाचन करायचं नाही. त्यावेळेस दत्त महाराजांची सेवा केली जात नाही. या पद्धतीने करा. आता नियम काय असतात तर नियम म्हणजेच काय, आपण जे 7 दिवस पारायण करणार आहोत, किंवा या ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण करणार याच दिवसांमध्ये नाही तर इतर दिवसांमध्ये सुद्धा आपण करत असतो, त्यावेळेस आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्याकडनं म्हणजे करायचं असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं. 7 दिवसाची गोष्ट काय अशी जास्त नाही. त्यानंतर बघा, मांसाहार करा, कडकडीत वर्ज्य आहे, पर अन्न वर्ज्य करायचं. काळे कपडे जे असतात ते कोणत्याही पद्धतीचे घालायचे नाहीत. गुरुचरित्र पारायण म्हणजे वाचन करत असताना काळे कपडे परिधान करायचेच नाहीत. आपले जे कपडे असतात ते स्वच्छ असावेत. काचेच्या बांगड्या, हळदी कुंकू कपाळी लावायचं आहे, डोक्यावर पदर. या छोट्या छोट्या आपल्याला गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला वाचन करायचं. तर या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात. या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. याचं उद्यापन कसं करायचं किंवा काय करावं. उद्यापनाला 4 नैवेद्य असतात, ज्या पद्धतीने गुरुचरित्राला असतात तसे नाही, परंतु ग्रंथाच्या पारायणाची सांगता उद्यापन त्या दिवशी आपण गोडाचा नैवेद्य काहीतरी जे महाराजांना आवडेल, आपल्याला वाटतं की महाराजांसाठी हे मला बनवायचं, तो पदार्थ तुम्ही बनवू शकता. अगदी डाळ भात, घेवड्याची भाजी, चपाती किंवा लाडू, बेसनाचे लाडू, पुरणपोळी, या पद्धतीने तुम्हाला जे बनवायचं आहे नैवेद्य तुम्ही ते नैवेद्य दाखवू शकता. परंतु ह्याला 4 नैवेद्याची दाखवायची गरज नाही. मग तुम्ही ब्राह्मणाला शिधा दान करा, किंवा एखाद्या मंदिरात केंद्रात जाऊन तुम्ही दान करा, गरिबांना अन्नदान करा. या पद्धतीने तुम्ही अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. महाराजांना ते खूप आवडतं. तुम्ही गरिबांना अन्नदान करू शकतात. अन्नदान म्हणजे खायला पदार्थ देणे. तर पैसे दिले, आणि कारण की कसं असतं की आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला ते पैसे कसे वापरतात लोक, ते पैसे, त्यामुळे पैसे देऊ नका, अन्नदान करा. आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते. म्हणून लक्षात ठेवा की या गोष्टी करायच्या आहेत. किंवा केंद्रामध्ये दान करा तरीसुद्धा चालेल. महाराजांच्या मंदिरात जाऊन त्याच्या चरणी माता
त्यांच्या चरणी माथा टेकायचा सांगता असेल त्यांना सांगावं ही सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. अशा पद्धतीने हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात आणि नक्कीच याची पुण्यप्राप्तीसुद्धा तेवढीच आहे जेवढं गुरुचरित्र पारायणाची पुण्यप्राप्ती असते. अगदी 1 तास तुम्हाला लागत असतो आणि त्या पद्धतीने आपण करू शकतो. आता विष्णू सहस्रनाम वाचायचं का, तर या ग्रंथासाठी जसं आपण गुरुचरित्राला वाचतो तर नाही वाचलं तरी चालेल, वाचलं तरी पण चालेल, काही नियम नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण महाराजांजवळ क्षमायाचना मागायची. भूल झाली असेल तर मला माफ करा. कोणाला निंदा म्हणजे आळस करू नका, कोणाला वाईट बोलू नका, शिवीगाळ करू नका, भांडण करू नका. आपलं नामस्मरण सतत ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणामध्ये तुम्हाला अवश्य राहायचं आहे. तुम्हाला महाराज काहीतरी संकेत दृष्टांत देत असतात. त्यामुळे या ग्रंथाचं पारायण करून आपल्या माऊलींच्या चरणी सेवा अर्पण करू शकतो. मग ज्या गुरुचरित्र पारायण करणे शक्यच नाही तर त्यांनी या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.